टोरेस ब्रँड घोटाळा प्रकरणात ईओडब्ल्यूने अनेक पुरावे आहेत ते पुढे आणलेले होते आणि याचमध्ये आढळून आलेलं ते म्हणजे 4 जे ॲग्रीमेंट करण्यात आलेलं होतं ते ॲग्रीमेंट टोरस या दुकानासाठी लक्ष्मी यादव यांनी केलेलं होतं। या संपूर्ण प्रकरणात परंतु लक्ष्मी यादव यांनी विसल ब्लोअरची जी भूमिका आहे ती बजावल्याचा असल्याचा त्यांचा दावा आहे आणि याच प्रकरणाला घेऊन आज ठाणे सत्र न्यायालयामध्ये सुनावणी संपूर्णपणे पार पडलेली आहे। याच्यावरती बोलण्यासाठी आपल्यासोबत त्रुपेन सर आहेत ज्यांनी लक्ष्मी यादव यांची संपूर्णपणे बाजू मांडून ठेवलेली होती। सर, आज नक्की कोर्टामध्ये काय झालं, कोर्टाने काय सांगितलेलं आहे आणि या संपूर्ण प्रकरणात कोर्टाचं काय म्हणणं आहे? नमस्कार, मैं एडवोकेट त्रुपेन राठौड़ मेरी क्लाइंट को रिप्रेजेंट कर रहा हूँ, लक्ष्मी यादव को। 10 तारीख को ऑनरेबल थाने सेशन कोर्ट ने पुलिस कस्टडी ग्रांट की थी और आज की तारीख दी थी, दैट इज़ 15 जनवरी। आज उनको पुलिस कस्टडी लाया गया। आज हमने दबा के आर्ग्यूमेंट की। हम चालेल, मी त्यांना पाठवतो। टोरेस ब्रँड घोटाळा प्रकरणात ईओडब्ल्यूने अनेक पुरावे आहेत ते पुढे आणलेले होते आणि याचमध्ये आढळून आलेलं ते म्हणजे 4 जे ॲग्रीमेंट करण्यात आलेलं होतं ते ॲग्रीमेंट टोरस या दुकानासाठी लक्ष्मी यादव यांनी केलेलं होतं। या संपूर्ण प्रकरणात परंतु लक्ष्मी यादव यांनी विसल ब्लोअरची जी भूमिका आहे ती बजावल्याचा असल्याचा त्यांचा दावा आहे आणि याच प्रकरणाला घेऊन आज ठाणे सत्र न्यायालयामध्ये सुनावणी संपूर्णपणे पार पडलेली आहे। याच्यावरती बोलण्यासाठी आपल्यासोबत त्रुपेन सर आहेत ज्यांनी लक्ष्मी यादव यांची संपूर्णपणे बाजू मांडून ठेवलेली होती। सर, आज नक्की कोर्टामध्ये काय झालं, कोर्टाने काय सांगितलेलं आहे आणि या संपूर्ण प्रकरणात कोर्टाचं काय म्हणणं आहे? नमस्कार, मैं एडवोकेट त्रुपेन राठौड़ मेरी क्लाइंट को रिप्रेजेंट कर रहा हूँ, लक्ष्मी यादव को। 10 तारीख को ऑनरेबल थाने सेशन कोर्ट ने पुलिस कस्टडी ग्रांट की थी और आज की तारीख दी थी, दैट इज़ 15 जनवरी। आज उनको पुलिस कस्टडी लाया गया। आज हमने दबा के आर्ग्यूमेंट की। हमने जो भी फैक्ट्स थे वो सब फैक्ट्स वापस जज के सामने रखे। हमने जो ईमेल हमने पुलिस कमिश्नर ऑफ मुंबई, पुलिस कमिश्नर ऑफ थाने सबको जो ईमेल किए थे वो भी हमने जज साहब को बताए और ये भी बताया कि सब पुलिस को ये जून 2024 से सब पता था, फिर भी पुलिस ने इसमें कोई इन्वेस्टिगेशन की नहीं। आज हमारी जीत हुई है, सत्य की जीत हुई है। जो भी एक्यूज्ड आज तक टोरस स्कैम में पुलिस ने जिन जिन को अरेस्ट किया है, सबसे पहले लक्ष्मी यादव हमारी क्लाइंट को जुडिशियल कस्टडी ग्रांट हुई है। इस जुडिशियल कस्टडी के बाद हम तुरंत बेल डाल सकते हैं। पोलिसांचं या संपूर्ण प्रकरणात कोर्टात काय म्हणणं होतं, त्यांनी काय मुद्दे आहेत ते मांडलेले होते, त्यांनी या ठिकाणी जे संपूर्णपणे गुंतवणूकदार आहेत त्यांच्या बाजूने देखील काही सांगण्यात आलेलं होतं का? आज युक्तिवाद नक्की पोलिसांकडून काय करण्यात आला? अभी हम तो पहले एट प्रेजेंट हम बेल डालेंगे बना के, फिर हम उसमें आर्ग्यूमेंट करेंगे। अभी ऐसा है कि पुलिस कस्टडी ऑनरेबल जज ने इसके लिए दिया था कि उनको फर्दर इन्वेस्टिगेशन में जो लोग जो भाग गए हैं, जो रशियंस वगैरह, जो माफिया वगैरह जो इसमें इन्वॉल्व थी, वो जो भाग गए हैं, तो उनको पकड़ने के लिए हमसे इन्फॉर्मेशन इन्वेस्टिगेशन करने के लिए हमें पुलिस कस्टडी दी थी। लेकिन 5 दिन की पुलिस कस्टडी इनको इनाफ थी। जो हमको पूछना था उन्होंने पूछ लिया, तो अभी हमको अंदर पुलिस स्टेशन में रख के कोई मीनिंग नहीं था। लक्ष्मी यादव यांनी पोलिसांना काय काय सांगितले, त्यांनी ॲग्रीमेंट तर केले परंतु त्यांनी हे अप्रोच कशा प्रकारे झाले, त्यांना नक्की ह्या टोरसमध्ये कोणी आणलेलं होतं आणि त्यांच्या पॅन कार्डचा, आधार कार्डचा किंवा त्यांना दिलेल्या पॉवर ऑफ अटर्नीचा कशा प्रकारे उपयोग आहे तो करण्यात आलेला होता? अभी हमें ये टोरस कंपनी से मिलाने वाला ये जो अभी एब्सकॉन्डिंग जो है मोहम्मद रियाज, उन्होंने हमें मिलाया था ये टोरस कंपनी में करने के लिए, क्योंकि वो कंसल्टेंट था। वो सब जगह प्लॉट वगैरह सब वो नक्की करता था।
फाइनलाइज करता था, उसके बाद हम एग्जीक्यूट करते थे उसमें रेंट एग्रीमेंट। जो लक्ष्मी यादव थी वो रेंट एग्रीमेंट एग्जीक्यूट करती थी। आता पोलिसांना काय काय सांगण्यात आलेलं आहे? अजून देखील किती या ठिकाणी जे कामगार आहेत ते होते त्यांची चौकशी करण्यात आलेली आहे का? कारण तुम्ही त्यांच्या चौकशीची देखील मागणी केलेली होती. जर त्यांना पकडलं, दादरमधील पोलीस दादर स्टोअरमध्ये असतील जे या ठिकाणी स्पीकर म्हणून काम करत होते, त्यांना पकडलं तर लवकरात लवकर जी माहिती आहे जास्त करून ती माहिती मिळू शकते. अभी पुलिस इन्वेस्टिगेशन पुलिस का चालू है एट प्रेजेंट। तो पुलिस और लोगों को इन्वेस्टिगेशन के थ्रू बुला के पूछ रही है, जिसको अगर उनको कस्टडी की ज़रूरत है कि मुझे उनकी इन्वेस्टिगेशन करनी है तो पुलिस उनको अरेस्ट भी कर रही है। तो ये उनका अभी प्रोसेस चालू है। अजून 2 देखील आरोपी याच्यामध्ये अटकेत होते. त्यांना माननीय न्यायालयाने काय सुनावणी दिलेली आहे, त्यांना काय सांगितलेलं आहे? जो एक्यूज नंबर 2 और 3 है, हमारा ये जो केस अभी चालू है नवघर पुलिस स्टेशन का, तो एक्यूज नंबर 2 और 3 को पुलिस कस्टडी एक्सटेंड की गई है। उनको डेट दी गई है 18 जनवरी। अजूनपर्यंत इंस्टाग्राम असेल, टेलिग्राम असेल, याच्यावरती जे पोस्टिंग आहेत त्या सुरूच आहेत. त्या संदर्भात तुमचं काय म्हणणं आहे आणि कोर्टाने काय विचारलेलं आहे? त्यांना कुठेतरी लवकरात लवकर पकडण्यात यावं का? आणि हे पोलिसांकडून होत नाही आहे का? कारण अनेक दिवस झालं हे ॲप आहे ते सुरूच आहेत. काय वाटतं तुम्हाला? अभी पुलिस इसमें इन्वेस्टिगेशन उनका चालू ही है। जो भी है साइट्स वगैरह वो उन लोग एविडेंस वगैरह सब पुलिस कलेक्ट कर ही रही है। जैसे ही उनके हाथ में कुछ प्रॉपर वगैरह आ जाएगा, यूक्रेनियन रशियन उन लोग हाथ में आ जाएंगे तो पुलिस सब एक्सप्लोर करेगी, सब बताएगी, जज को कोर्ट में पेश करेगी सब। लवकरात लवकर पकडलं पाहिजे या सर्व मोहऱ्यांना जे युक्रेनमध्ये आहेत. परंतु त्याच्या आधी जे इंडियन मोहरे आहेत ज्यांच्या थ्रू हे संपूर्णपणे ॲप म्हणजे जे टोरस चालू होत होतं त्यांना कुठेतरी पहिलं पकडलं पाहिजे. जी, ये जो ऐप वगैरह जिसने बनाया, आज भी आप देखोगे जो टॉरेस स्टोर की जो ऐप है तो उसमें आज भी उन लोग लिखते हैं कि वी विल स्टार्ट अगेन गिविंग बोनस टू द इन्वेस्टर्स। तो आज भी उन लोग को तो कहीं ना कहीं कोई ये चीज़ ऑपरेट कर रहा है, वो अरेस्ट नहीं हुआ है अभी पुलिस से। तो पुलिस अभी तक इन्वेस्टिगेशन कर रही है, क्योंकि पुलिस सबको तो नहीं पकड़ सकती है। तो जो उनको लगेगा कि इनको अरेस्ट करके इन्वेस्टिगेशन करना है तो ही वो कर रही है और उनका काम चालू है। पहिलं आपण तर पाहिलं तर या संपूर्ण प्रकरणात पोलिसांचा तपास आहे. त्याच्यावरती आज सकाळी हायकोर्टामधून जे ताशेरे आहेत ते ओढण्यात आलेले होते की नक्की या प्रकरणात पोलिसांचा तपास काय सुरू आहे. त्यानंतर आज लक्ष्मी यादव यांना माननीय न्यायालयाने ज्युडिशियल कस्टडी देण्यात आलेली आहे, न्यायालयीन कोठडी देण्यात आली आहे. परंतु जे 2 आरोपी या संपूर्ण प्रकरणात एफ आय आरमध्ये नोंद करण्यात आलेले होते ते म्हणजे मीरा रोड येथील कॅशियर आणि मॅनेजर, त्यांना मात्र पोलीस कोठडी 18 तारखेपर्यंत देण्यात आलेली आहे. या संपूर्ण प्रकरणात पाहायचं झालं तर पोलीस नवनवीन खुलासे पुढे आणत असताना येणाऱ्या पुढच्या काळामध्ये टोरस बाबतीत काय नवीन खुलासे येतात हे देखील पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे. व्हिडिओ सतीश कदमसह निखिल चव्हाण, पुढारी न्यूज, मुंबई.